नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा स्थूल वाचनातील प्रथम पाठ बघणार आहोत, ज्या पाठाचे नाव आहे काझीरंगा. काझीरंगा हा पाठ वसंत अवसरे यांनी लिहिलेला आहे. प्रथमतः मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की इयत्ता 9वी आणि 10वी ह्या दोन्ही वर्गांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या तिन्ही पुस्तकांमध्ये स्थूल वाचनाचा अभ्यास असतो. स्थूल वाचनाला हिंदीत पूरक पठण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये रॅपिड रीडिंग म्हणतात. तर हे रॅपिड रीडिंग असो किंवा स्थूल वाचन असो किंवा पूरक पठण असो, हे विद्यार्थ्यांनी स्वतः वाचायचं आहे आणि स्वतः तो लेसन समजून घ्यायचा आहे, याच्यासाठी असतो हा लेसन. तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे, हा शिक्षकांनी शिकवायचा नसतो. तरी देखील हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर प्रथम बघूयात वसंत अवसरे यांचा परिचय. त्यांचा जन्म 1907 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1976 साली झाला. ते कवी आहेत, प्रवास वर्णनकार आहेत. यात्री हा स्फुट कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर भिक्षूंच्या प्रदेशातून लाल नदी निळे डोंगर ही प्रवास वर्णने त्यांची प्रसिद्ध आहेत. प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपांसोबत त्या प्रदेशातील लोकजीवनांचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते. बघा, वसंत अवसरे यांनी ह्या पाठामध्ये फार सुंदर पद्धतीनं प्रवास वर्णन, त्यांनी जिथं प्रवास केलेला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर या पाठामध्ये काय आहे तर खाली लिहिलंय, प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफरीचे वर्णन केलेले आहे. बघा, वसंत अवसरेंनी या पाठामध्ये काझीरंगा या आसाममध्ये जे अभयारण्य आहे, पशुस्थळ आहे, इथं ह्या अभयारण्यामध्ये, ह्या जंगलामध्ये सगळ्या प्रकारचे पशु तुम्हाला आढळून येतील. ह्या पशुस्थळाचे रोमहर्षक वर्णन त्यांनी ह्या पाठामध्ये केलेले आहे. तसंच यामध्ये कोणत्या कोणत्या प्राण्यांचं वर्णन केलंय त्यांनी तर एकशिंगी गेंडा हा आसामचं वैशिष्ट्य आहे. तर ह्या एकशिंगी गेंड्याचं वर्णन केलंय. वैजयंती नावाची जी हत्तीन, जी मागील पानावरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल पेज नंबर 16वर, तर ती हत्तीन, त्या हत्तीनीचं वर्णन केलंय. गाय बगळे, त्यानंतर हरणांचा जो कळप आहे, ज्याला सारंग असा शब्द सुद्धा आहे, तर त्यांचा कळप इत्यादी पशु जे आहेत ते ह्या आसामचे वैशिष्ट्य ठरलेले आहेत. या पशूंची वैशिष्ट्य लेखकांनी ह्या पाठामध्ये सांगितलेली आहेत. तर बघूयात काझीरंगा वसंत अवसरे यांचा पाठ. सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे एक भूषण आहे. एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठंही आढळत नाहीत. इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळणार नाहीत. हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन वानर फक्त आसामातच आढळतो. भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही. त्याचे हुलॉक नाव हे सुद्धा हुलॉक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडलेले आहे. बघा, ही वसंत अवसरे आपल्याला सांगतात ते एकदा काझीरंगाला भेट द्यायला गेले. आसाममध्ये हे फार मोठं अभयारण्य आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पशु तुम्हाला आढळून येतील. पशु म्हणजे प्राणी, सगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला इथं आढळून येतील. आणि हा जो काझीरंगा एरिया जो आहे, हे जंगल आहे, हे 265 चौरस किलोमीटर विस्तार याचा झालेला आहे. एवढं मोठं हे जंगल आहे आणि म्हणून हे जंगल, ह्या जंगलामध्ये अनेक प्राणी आहे. एवढं मोठं जंगल भारताचं भूषण आहे. कारण भारतामध्ये प्रमुख गोष्टी काय आहे असा जर विचार आला तर भरपूर गोष्टींचा विचार जेव्हा होतो तेव्हा आसामच्या ह्या काझीरंगा जंगलाचं नाव नक्कीच येत असतं. आणि एक जर पूर्ण दुनियेमध्ये एक जर आफ्रिका जर सोडला तर आफ्रिकेनंतर आपल्या आसामचा नंबर येतोय. आफ्रिका हे सगळ्यात मोठं, आफ्रिकेचं जंगल हे सगळ्यात मोठं आहे. याच्यामध्ये विविध असंख्य पशुपक्षी आहेत. पण
त्यानंतरचा दुसरा नंबर पूर्ण जगामध्ये येतो तो आसामच्या काझीरंगा जंगलाचा. कारण आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठंच इतके पशुपक्षी आढळणार नाही जेवढे काझीरंगामध्ये आहेत. इतकंच नाही तर आसाममध्ये जे वावरणारे काही प्राणी आहेत ते जगाच्या पाठीवर दुसरीकडे तुम्हाला कुठंच आढळणार नाहीत. म्हणजे आसाममध्ये असे काही प्राणी आहेत जे फक्त आसाममध्येच प्राणी तुम्हाला दिसतील, ते दुसरीकडे जगात कुठेही ते प्राणी आढळणार नाहीत. असेही प्राणी आपल्या भारतात आसाममध्ये काझीरंगा जंगलामध्ये आहे. त्यामध्ये एका वानराचं नाव तुम्हाला इथं सांगतो. वानर म्हणजे माकड, एक माकड, एक वानर आहे ज्याचं नाव हुलॉक आहे. हे पुच्छविहीन आहे. पुच्छविहीन म्हणजे ज्याला शेपटी नसते, ज्या माकडाला शेपटी नसते त्याला पुच्छविहीन वानर म्हणतात. आणि इथल्या आसाममधल्या ह्या माकडाला हुलॉक असं म्हणतात. बरं, याचं नाव हुलॉक का पडलं तर त्याचा आवाज ज्या पद्धतीनं आहे, जसं कुत्रा कसा भुकतो, भू 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 करून भुकतो, मांजर म्याव म्याव करते, तर हा हुलॉक नावाचा वानर आहे तो हुलॉक पद्धतीचा अशा पद्धतीचा आवाज काढतो की त्या आवाजामधून हुलॉक असा उच्चार ऐकायला येतो. म्हणून त्याच्या नावावरून त्याला हे हुलॉक नाव पडलंय. आणि हा हुलॉक वानर भारताच्या इतर कोणत्याही प्रांतात तुम्हाला, कोणत्याही वस्तीत तुम्हाला हा वानर आढळणार नाही. पुढे म्हणतायत आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. राज्य सरकारचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात. कोणी म्हणले हा अगदी निर्बुद्ध प्राणी एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा, पण प्रथमदर्शनी वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही. कोणातरी इंग्रजी कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवले आहे. बघा, लेखक फार सुंदर पद्धतीने म्हणतात. हे बघा, आसामचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा पुच्छविहीन वानर हुलॉक नावाचा, इथं अंडरलाईन करून ठेवा. दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. आणि हा एकशिंगी गेंडा हा आसामच्या काझीरंगा जंगलामध्ये आढळतो. म्हणून आसामच्या राज्य सरकारने, जसं महाराष्ट्र सरकार असतं तसं आसामच्या राज्य सरकारनं या एकशिंगी गेंड्याला प्रतीक मानलंय, आपल्या राज्याचं, आसाम राज्याचं प्रतीक मानलंय. आणि म्हणून प्रतीक मानल्यामुळं त्यांनी ठिकठिकाणी ह्या गेंड्याचे पुतळे उभे केलेले आहेत. विविध चौकांमध्ये त्याचे पुतळे उभे केलेत. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं दैवत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपल्याला ठिकठिकाणी दिसतील, महत्वाच्या ठिकठिकाणी गेल्यावर त्यांचे पुतळे दिसतील. त्या पद्धतीनं आसामचा जे प्रतीक आहे, एक चिन्ह आहे, ते म्हणजे एकशिंगी गेंडा. आणि त्याचे पुतळे तुम्हाला विविध ठिकाणी दिसतील आसाममध्ये गेल्यावर. पण कुणी म्हणल, कुणाला प्रश्न असा पडेल का हा एकशिंगी गेंडा हा प्राणी एकदम निर्बुद्ध प्राणी आहे, याला कोणत्याही पद्धतीची बुद्धी नाहीये, अजिबात हालचाल करत नाही हा, मग एखाद्या राज्यानं त्याला प्रतीक म्हणून पसंत केलं जावं, असं काय त्या निर्बुद्ध प्राण्यामध्ये, त्या एकशिंगी गेंड्यामध्ये असं काय? तेव्हा पण प्रथमदर्शनी पहिल्यांदा जर आपण बघितलं ना त्या प्राण्याला, तर आपण त्या प्राण्याला एकदम टाकाऊ समजतो किंवा बेकार समजतो किंवा निर्बुद्ध असं समजतो त्या एकशिंगी गेंड्याला. पण कुणीतरी एखाद्या इंग्रज कवीनं लिहून ठेवलंय की हा गेंड्यावर त्यांनी एक लहानशी कविता केलेली आहे की त्याच्या कवितेमधून हे स्पष्ट होतंय की हा जो गेंडा आहे हा गेंडा माणसापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. म्हणजे बघा, एखाद्या इंग्रज कवीनं त्याच्याबद्दल अभ्यास केला असेल, त्याच्यावर भरपूर अभ्यास केल्यानंतर त्यांनी मनात एक निश्चय केलाय की तो माणसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे गेंडा. बरं, तो कसा श्रेष्ठ आहे ते आपण पुढं बघूयात. पुढं लेखक लिहित आहेत, एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो. मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातले इतर पशुपक्षीही प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. अगदी आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता. बघा काय झालंय, लेखक म्हणतायत की एखाद्याचा पुतळा पाहणं
किंवा त्याला प्रत्यक्ष पाहणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। जर मी तुम्हाला वर्गामध्ये सांगितलं की मी तुम्हाला अक्षय कुमारला भेटवणार आहे आणि उद्या तुम्ही सगळ्यांनी सजून दजून या, मी तुम्हाला अक्षय कुमारला भेटवणार आहे, आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी खूप खुश होऊन अक्षय कुमारला भेटण्यासाठी सजून दजून आलात आणि मी तुम्हाला तुमच्या समोर अक्षय कुमारचा फोटो किंवा त्याचा पुतळा दाखवला, स्टॅच्यू दाखवला, तर तुम्हाला मजा येईल का? तुम्हाला जेवढा तुम्ही आनंदानं त्याला बघण्यासाठी आला होता तो पूर्णच्या पूर्ण आनंद तुमचा हिरावला जाईल। त्याच पद्धतीनं एखाद्या पुतळ्याला बघणं आणि एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राण्याला प्रत्यक्ष बघणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो। मग त्याच पद्धतीनं लेखकानं पण विचार केला की त्याचे नुसते पुतळे बघण्यापेक्षा किंवा त्याचे नुसते फोटो बघण्यापेक्षा ह्या प्राण्यांना आपण प्रत्यक्षात बघावं, म्हणून ते काझीरंगाला गेले। आणि काझीरंगा ठिकाणी त्यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता काझीरंगा अभयारण्यामध्ये जायचं आणि सगळ्या प्राण्यांना बघायचं। तिथं सोय केलेली आहे आसामच्या राज्य सरकारने सगळे प्राणी दाखवायची, म्हणून ते तिथं गेले। आणि असं त्यांनी ऐकलं होतं का बहुधा हे जे वन्य पशु आहेत, वनामधले पशु आहेत, हे एकतर भल्या पहाटे सकाळी सकाळी लवकर जंगलामध्ये फिरायला निघतात, नाहीतर सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी। दुपारच्या वेळात उन्हाचं ते जास्त बाहेर पडत नाही, म्हणून त्यांनी ठरवलं अशाच वेळात आपण जंगलामध्ये वन्य पशुपक्षी पाहायला जावं। पण नेमकं प्रॉब्लेम असा झाला होता की आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता, म्हणून काय झालं बघूयात। तेव्हा सकाळी जर पावसाची बुरबुर चालू राहिली तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो, पण माझे नशीब जोरदार होते। दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते। निरभ्र म्हणजे पूर्णच्या पूर्ण ढग गेलेले होते, निघून निरभ्र होते। पूर्वेचा वारा पण शांत झाला होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणं कठीण होते। काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे। कर्दम भूमी म्हणजे चिखलाची भूमी, जिथं सगळीकडे चिखलच चिखल आहे। इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्यच, शिवाय इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो। बघा, लेखक म्हणतायत की आदल्या रात्री भरपूर पाऊस पडल्यामुळं, इथं भरपूर पाऊस पडल्यामुळं माझ्या मनाला असं वाटत होतं की आता आपल्याला जाता येईल का नाही, कारण पाऊस पडला की काझीरंगा हे कर्दम भूमी बनून जातं। कर्दम भूमी म्हणजे चिखलाची भूमी, अगदी माणूस कमरे इतका बुडून जाईल त्या चिखलामध्ये, एवढा चिखल त्या जंगलामध्ये होतो, म्हणून लेखकाला टेन्शन आलं होतं। पण लेखक म्हणतात माझं नशीब फार जोरदार होतं। दुसऱ्याच दिवशी पाऊस थांबला आणि आभाळ पूर्ण निरभ्र होतं, वारा सुद्धा आता शांत झालेला होता, आणि म्हणून आता परिस्थिती अशी झाली होती का जंगलात फिरता येणं शक्य आहे। म्हणून आणि परिस्थिती अशी आहे की आम्ही जरी इथं फिरायला गेलो तर इथल्या जनावरांना आमचा वास देखील येणार नाही, कारण वारा वेगळ्या दिशेने फिरतोय आणि त्यामुळं आमचा जो अंगाचा वास आहे तो त्यांना जाणार नाही आणि ते आमच्यावर धावून येणार नाहीत, हे लेखकाला कळलं होतं। आणि म्हणून ही जी काझीरंगाची भूमी जी आहे त्याला कर्दम भूमी म्हणतात, अंडरलाईन करा इथं। काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी म्हणजे चिखलाची भूमी। इथं सगळीकडे किचड आहे, चिखल आहे, पाऊस पडल्यावर भरपूर चिखल होतो, आणि हा चिखल इतका असतो की एखादा माणूस फिरत असेल, एखाद्या माणसाला तिथून फिरणं अशक्यच, कारण तो पार एकदम आपल्या कमरे इतका त्याच्यात गडून जाईल एवढं त्याच्यामध्ये एवढा चिखल असतो। आणि इथं सर्वत्र इतके उंच गवत वाढलेलं असतं, भरपूर उंच गवत वाढलेलं असतं की एखादा व्यक्ती हत्तीवर जरी बसला तरी तो लपून जाईल, पूर्ण त्या गवतामध्ये लपून जाईल, एवढं ह्या आसाममधल्या काझीरंगाच्या जंगलामधलं गवत वाढलेलं राहतं। म्हणून ह्या गवताला एलिफंट ग्रास असं म्हटलं जातं, पुढे लिहिलेलं आहे। आपण बघूयात पुढं काय म्हणतायत ते। प्रवाशांना या जंगलात फिरून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून ठेवलेले आहेत। हे हल्ली वन्य पशूंना घाबरत नाहीत व दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात। साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो। पशु शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते। गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही। क्वचितच केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशुवर धडक मारायला निघतो, पण एकल कोंडापणामुळे पर्यवसान तिरसटपणाचे झाले नाही तरच नवल।
जगातील प्रचंडकाय प्राण्यांत भारतातील एकशिंगी गेंड्याचा 4था नंबर लागतो. म्हणूनच पहिल्या तिघांत आफ्रिका हत्ती, भारतीय हत्ती व आफ्रिकेतला सफेद गेंडा यांचा समावेश आहे. बघा, लेखक म्हणतात की ह्या आसाम सरकारनं भरपूर काझीरंगा जंगलामध्ये प्रवाशांना फिरता यावं म्हणून खूप चांगल्या सोयी करून ठेवल्यात. तर त्यांनी काय केलंय की 15-20 हत्ती, मोठमोठे हत्ती शिकवून ठेवले त्यांना की प्रवाशांना त्यांच्या अंगावर बसवायचं आणि त्यांना शिकवून ठेवलंय की कशा पद्धतीनं फिरायचं, त्यांना घेऊन जंगलामध्ये फिरायचं. बरं, हल्ली हे जे वन्य पशु आहेत, हे वन्य पशु कुणालाही घाबरत नाही किंवा वन्य पशूंना हे हत्ती जे आहेत ते घाबरत नाही आहेत. आणि म्हणून कितीही दाट गवत जरी असलं, पुढून कोणी प्राणी जरी येत असला तरी हे हत्ती त्यांना घाबरत नाही आणि त्या गवतातून मार्ग काढत काढत, रस्ता काढत काढत पुढं चालत असतात. बरं, लोकांचा असा समज आहे काही लोकांचा की गेंडा हा हत्तीच्या अंगावर चालून जातो. जेव्हा आपण गेंडा हत्तीला बघतो तर त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्या हत्तीला धडक मारतो, असं समज आहे लोकांची. पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणं वन्य पशूंच्या रक्तात नसतं. उगाच कोणाला ना कोणाला, आपण गप चरतोय, तो त्याच्या मार्गाला आहे, मग उगाच कशाला त्याला जाऊन धडक द्यायची, असं हा जो विचार आहे हा विचार वन्य पशूंमध्ये सुद्धा असतो. आणि गेंडा सुद्धा याला अपवाद नाहीये. गेंडा पण निष्कारण कुणालाही धडक द्यायला जात नाही. तो आपला चरत असतो. त्याला जर कोणी त्रास दिला गेंड्याला तरच गेंडा पुढच्यावर धावून जातो. आणि क्वचितच केव्हा तरी एकटा गेंडा असा कुठं उभा आहे आणि समोरून एखादा पशु आला तर त्याला धडक मारायला जातो. पण कधी पण सारखं तो असं करत नाही, कारण तो एकलकोंडा आहे. याला एकलकोंडा म्हटला जातो. तो एकट्यामध्ये रममाण असणारा प्राणी आहे. त्याला सगळ्यांमध्ये मिसळून राहायला आवडत नाही आणि म्हणून त्याला एकलकोंड इथं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात जगातील प्रचंड काय प्राणी कुठं आहेत, तर आफ्रिका आणि भारतामध्ये आहेत. प्रचंड काय म्हणजे त्याची काया म्हणजे शरीर, अतिशय मोठं शरीर असणारे प्राणी कुठं आहे, तर भारतातील जो एकशिंगी गेंडा आहे त्याचा 4था नंबर आहे. मग पहिल्या तिघांमध्ये कोण आहे, तर पहिला आफ्रिकी हत्ती आहे. आफ्रिकी हत्ती हा शरीराने सगळ्यात मोठा आहे. दुसरा आहे भारतीय हत्ती, म्हणजे जसं वैजयंती तुम्ही खाली फोटोमध्ये बघतायत पेज नंबर 16वर, तर भारतीय हत्ती याचा 2रा नंबर लागतो. 3रा नंबर लागतो आफ्रिकेतला सफेद गेंडा. आफ्रिकेमध्ये सफेद गेंडा असतो, त्याचा सगळ्यात मोठं शरीर म्हणून 3रा नंबर लागतो. आणि 4था नंबर आपल्या भारतातला एकशिंगी गेंडा जो आहे काळा, हा एकशिंगी गेंडा याचा सगळ्यात महाकाय प्राणी म्हणून 4था नंबर लागतो. बघा, पहिला नंबर कोणाचा आहे, आफ्रिकी हत्ती, 2रा भारतीय हत्ती, 3रा आफ्रिकी गेंडा आणि 4था भारतीय गेंडा. अशा पद्धतीनं सगळ्यात महाकाय प्राणी म्हणून भारताचे आणि आफ्रिकेचे हे प्राणी इथं आढळून येतात. पुढे लेखक म्हणतायत की जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्तीण मिळाली होती. तिचे नाव वैजयंती असे होते. मोठी देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती ती, आणि चालत पण होती अशी ऐटीत की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे. निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि मौताने खून केल्याबरोबर उभी राहिली. समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता. चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा. जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले व मनात नक्की केलं की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाहीये. त्याचा फोटो घेण्यासाठी माझी मनीषा जाणून मौताने हत्तीनीला चुचकारत उभी केली. मी गेंड्याचे मनसोक्त फोटो घेतले. बघा, लेखक इथं म्हणतायत की आता जंगलामध्ये फिरण्यासाठी 20-25 हत्ती शिकवून ठेवले होते, 15-20 हत्ती. तर त्या हत्तींपैकी एक हत्तीन आम्हाला मिळाली होती. हत्ती नाही, हत्तीन, स्त्रीलिंगी हत्तीन मिळालेली होती आणि त्या हत्तीनीचे नाव होतं वैजयंती.
बघा तिथल्या सगळ्या हत्तींना नावं सुद्धा ठेवले होते आसाम सरकारनं. तर ही चित्रामध्ये पेज नंबर 16 आपल्याला दिसते ती त्या हत्तीनीचं नाव आहे वैजयंती. आणि लेखकाला ह्या वैजयंतीवर बसून फिरायला जायचं होतं आणि ही लेखक ह्या वैजयंतीचं ओळख करून देताना सांगतात की ही वैजयंती अतिशय देखणी होती, सुंदर होती. इंद्र देवता आहे, इंद्र देवताची जो ऐरावत नावाचा त्याचा हत्ती आहे. बघा प्रत्येक जो देव आहे, देवी देवता आहे, प्रत्येकाचं वाहन आहे. जसं विष्णूंचं वाहन कोण आहे? गरुड आहे. नंतर शंकराचं नंदी बैल आहे, गणपतीचं उंदीर आहे. त्याच पद्धतीनं जो इंद्र देवता आहे, इंद्र देवताचं ऐरावत नावाचा हत्ती, हा हत्ती इंद्राचा वाहन आहे. त्याच पद्धतीनं ही जी वैजयंती किती सुंदर आहे हे सांगताना लेखक म्हणतायत की इंद्राचा जो ऐरावत नावाचा हत्ती आहे त्या हत्तीची ही मुलगी शोभावी इतकी सुंदर ही देखणी अशी वैजयंती होती. आणि ती चालत सुद्धा अशी ऐटीत होती की गवतांना चालताना असं वाटायचं जणू काही रेशमी साडी सळसळते. अशा पद्धतीनं ते गवतं अशा पद्धतीनं हलायचे. जेव्हा ती ऐरावती ही जी वैजयंती चालायची तेव्हा हे काझीरंगा जंगलातलं हे जे काय म्हणतात गवतं अशा पद्धतीनं हलायचे की त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की एखादी हिरवी रेशमी साडी सळसळत आहे असं वाटायचं. आणि जेव्हा लेखक आपल्या स्थानापासून त्या वैजयंतीवर बसून निघाल्यापासून थोडंसं अंतर पुढं गेल्यावर अचानक मौतानं खून केली. आणि मौतानं खून केल्याबरोबर असं ज्यांनी एका ठिकाणी इशारा केला आणि त्यांनी इशारा केल्या आमचं सगळं लक्ष त्या इशाऱ्याकडे गेलं आणि आम्ही बघितलं की आमच्या जवळ एक अतिशय बलाढ्य असा गेंडा उभा होता, निश्चल उभा होता, शांत उभा होता आणि चरत होता. ज्याप्रमाणे एखाद्या राज्याचा एखादा सैनिक चिलखत घालून पहाऱ्यावर पहारा देत असतो. वॉचमॅन, आत्ताच्या काळात आपण वॉचमॅन म्हणू शकतो, पूर्वीच्या काळामध्ये जे पहारेकरी होते ते चिलखत घालून असायचे. तर ते चिलखत घातलेला जो पहाराकरी अतिशय विशालकाय योद्ध्यासारखा दिसतो त्या पद्धतीनं हा गेंडा दिसत होता. आणि त्यांनी काय केलं, त्या गेंड्यानं जराशी मान हलवून आमच्याकडे बघितलं आणि आमच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्याच्या मनामध्ये नक्की केलं की त्याला कळलं की आपण इथून पुढं जायची गरज नाही किंवा मागं पुढं व्हायची गरज नाही आहे, कारण हा हत्ती आपल्यापासून खूप लांब आहे आणि आपल्याला याच्यापासून काही धोका नाही आहे, या माणसांपासून धोका नाही आहे. म्हणून हा गेंडा काय करतोय, तो तिथंच तसाच उभा राहतोय. आणि म्हणून लेखकाच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण ह्या गेंड्याचे फोटो काढावेत. आणि महूतानं लगेच ओळखलं. महूत म्हणजे काय, तर महूत म्हणजे गेंड्याला चालवणारा चालक. जसं बसला चालवणारा बस चालक असतो त्या पद्धतीनं किंवा ड्रायव्हर असतो त्या पद्धतीनं हत्तीला चालवणाऱ्या ड्रायव्हरला महूत असं म्हणतात. या माऊतानं ओळखलं की लेखकाला फोटो घ्यायचेत आणि म्हणून त्यांनी आपल्या हत्तीनीला तिथंच थांबवलं आणि सांगितलं की तुम्हाला काय फोटो घ्यायचे ते घ्या. आणि लेखकानं देखील भरपूर त्या गेंड्याचे मनसोक्त असे फोटो काढले. पुढे लेखक म्हणतायत की त्या माहुताकडून 2 गोष्टींची माहिती मिळाली. बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगांची किंमत जवळजवळ 2000 रुपये इतकी असते. ही एक व दुसरी अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भोगता असतो. संबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो. कित्येक मैल दूर असली तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो. घाण वाटेल ते टाकू नये, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये, हे समजणारा गेंडा निसंशय शहाणाच म्हटला पाहिजे. बघा लेखक फार सुंदर पद्धतीनं सांगतायत की जो महूत होता, हत्तीचा ड्रायव्हर होता, त्याने आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या ह्या गेंड्याबद्दल. तर त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की ही गेंड्याची जी नाकावरची जी शिंग आहे ते शिंग जर बाजारामध्ये तुम्ही घ्यायला गेलात तर हे शिंग तुम्हाला बाजारामध्ये 2000 रुपयाला शिंग मिळेल, इतकं महाग हे शिंग आहे. हे बघा, मी विद्यार्थी मित्रांनो
हा लेसन सेम वसंत अवसर यांचा हाच लेसन आमच्या काळामध्ये लहानपणी मी जेव्हा 5वी-6वीला होतो, साधारण 15 वर्षापूर्वी 20 वर्षांपूर्वी, तेव्हा हा धडा आम्हाला होता. तेव्हा पण हे वाक्य मी वाचलंय. म्हणजे तेव्हा 2000 रुपये त्याची किंमत असेल, तर आता त्याची किंमत किती असेल तुम्ही बघा, याचा विचार करा. आणि लेखक म्हणतात पहिली गोष्ट, याचे जे शिंग आहे नाकावरचं, हे शिंग बाजारात विकत घ्यायला गेलात तर याची किंमत किती आहे? 2000 रुपये. आणि दुसरी गोष्ट ह्या महूताकडून अशी कळली की हा गेंडा जेव्हा त्याला कधी गरम होतं, त्याचं शरीर थंड करण्यासाठी, गरमीमध्ये बघा ना आपण, आपल्याला इतकं गरम होतं, घाम फुटतो आणि आपलं शरीर थंड व्हावं म्हणून आपण काय करतो, फॅन खाली बसतो, नाहीतर AC चालू करतो. त्या पद्धतीनं हा गेंडा आपलं शरीर थंड राखण्यासाठी तो चिखलामध्ये लोळतो आणि चिखलानं आपलं शरीर पूर्णच्या पूर्ण थंड करून घेतो. ज्या गेंड्याला हे नॉलेज आहे की आपलं शरीर कसं थंड करावं, हा कसा काय मूर्ख असेल किंवा निर्बुद्ध असेल? मागच्या पानावर आपण बघितलं की काही लोक ह्या गेंड्याला निर्बुद्ध समजतात, पण तो निर्बुद्ध नाहीये. बरं, अजून एक अशी गोष्ट आहे की त्याला जर टॉयलेटला लागली, संडासला लागली, विष्ठा करायची असेल, तो जंगलात कुठंही चरत असेल तर त्याचं एक ठराविक ठिकाण आहे, तो तिथंच येतो आणि त्याच ठिकाणी आपली विष्ठा टाकतो. जंगलात कितीही मैल तो दूर चरत गेला असेल आणि त्याला टॉयलेटला लागली, विष्ठा करायची असेल, तर तो परत फिरवून आपल्या त्याच ठिकाणी येतो जिथं तो विष्ठा करतो. म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्यामुळं त्रास होऊ नये, त्याचबरोबर आपला जो विष्ठा आहे, आपल्या शरीरातली जी घाण आहे ती एकाच ठिकाणी टाकावं, वाटेल तिथं टाकू नये, ही ज्याला समज आहे असा गेंडा निसंशय शहाणाच म्हटलं पाहिजे. पहिलं आपण मागच्या पानात बघितलं, काही लोक त्याला निर्बुद्ध म्हणतात, पण हा निर्बुद्ध नाहीये. तो त्याची विष्ठा एकाच ठिकाणी जाऊन टाकतो. त्याचबरोबर स्वतःचं शरीर थंड राखण्यासाठी तो चिखलामध्ये माखून घेतो आणि आपलं शरीर थंड करतो. बघा किती हुशार असा हा प्राणी आहे.